म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे, तेने सार्थक जन्माचे. मनी चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत. दत्त रूप पाहे डोळा, दत्त रूप पाहे डोळा, तेने भय कळी काळा. मनी चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत. एका जनार्दरी मंत्र जपा, द्वि अक्षरी सोपा. मने चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत. महायोग पीठे तडी भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि. समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, शिवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यरू. मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे, तेने सार्थक जन्माचे. मनी चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. जे संतही आहेत, जे शांतही आहेत आणि जे श्रीमंतही आहेत, असे पैठण निवासी एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि ईश्वरत्वानं दत्तात्रयांचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. श्री दत्त जयंतीनिमित्त चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र रेणुकादेवी मंदिर, शिंदे तालुका, जिल्हा नाशिक. वर्ष पहिले आणि त्यातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला देण्यात आली. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांचं संत सेवा, ज्यांचं आज कीर्तनाचं सौजन्य आहे ते कैलासवासी शांतारामजी किसन जाधव, एस के जाधव सर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री श्रीकांत दादा व संदीपजी जाधव सर यांच्यातर्फे आज सौजन्य. एकदा या कुटुंबासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. कारण कसं असते दिनो दादा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहे ते स्वरसम्राट, भजन सम्राट, अगदी महाराष्ट्रानं ज्यांच्या आवाजावरती गोड प्रेम करावं ते शुभमजी महाराज बनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर स्वरसम्राट, भजन सम्राट, आदरणीय हरिभक्ती परायण नवनाथजी महाराज गीते या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा त्यांनाही जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर स्वरसम्राट, भजन सम्राट, युवा कीर्तनकार ज्यांच्या प्रेमाच्या नात्यातून आज इथं उपस्थित आहे. नाहीतर तसं मी टाळायचाच प्रयत्न चालला होता, कारण माझी तब्येत लई खराब आहे. पण विकास दादा, दिनोदादा म्हणले महाराज कसं काय नाही या बोलाल तर ना. म्हणलं बोलाय काही अडचण नाही, पण आज सुद्धा कराय डॉक्टरनी 5 दिवस सांगितलं नाही. पण तरी पण म्हणलं पहिलंच वर्ष आहे, मग जर एखाद्या कीर्तनकाराने टाळलं तर मग लोकांचा संप्रदायावर विश्वास राहायचा नाही. म्हणून बाबा आज या ठिकाणी येण्याचं योग आहे, ज्यांच्या माध्यमातून या तारखेचा योग आहे.
विशालदादाच ना, तुम्ही फोन भरपूर केले, तारीख काय लवकर ॲडजस्ट होत नव्हती, पण विकास महाराजांनी फोन केल्यावर मग नाही म्हणताच येईना. विकास महाराजांना म्हणलं दिनूदादाचा त्यात फोन आला, म्हणले महाराज काही करून तारीख घ्या. आणि त्या योगातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. स्वरसम्राट भजनसम्राट युवा कीर्तनकार ज्यांची गोड नाशिकमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे ते आमचे खऱ्या अर्थाने विकासजी महाराज काकड या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर माझ्या समेत आलेले स्वरसम्राट भजनसम्राट युवा कीर्तनकार माझे जिवलग मित्र आदितजी महाराज हरिहर, एकदा जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर आवर्जून आज कीर्तन मला सांगितलं नाही, मग अशी फोन झाला पण सांगितलं नाही तुम्ही येत आहे. एकाएकीत लक्ष गेलं म्हणलं अण्णासुद्धा कीर्तनाला आलेत. आदरणीय एक आवर्जून बोलेल अण्णा, मी तुमच्या बाबतीत बोलेल पण दिनूदादाच्या बाबतीत जरा विशेषत्वानं बोलेल. प्रत्येकाचं देवाकडे काही ना काही मागणं असतं. कदाचित तुम्ही दिनूदादाच्या आईनं देवाकडे मागणं मागितलं असेल की आई सापुत्र देई गुंडा ज्याचा त्रैलोक्य झेंडा, आणि आज खरंच झेंडा लावलाय. अगदी गोड माझ्या वडिलाच्या ठिकाणी मी ज्यांना बघतो, आमचे दिनूदादांचे वडील आदरणीय, म्हणजे कधी कधी माझं एक आवर्जून म्हणणं आहे, दिनूदादा मी माफी बोलून साहेब मी माफी मागेल यासाठी बरं का, पण ऐका तुम्हाला ते पटेल न पटेल मला माहीत नाही, पण ज्या वेळेस बापाला पोराच्या नावाने ओळखलं जातं ना, ऐका बरं का निखिल दादा, विशेष आहे ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी म्हणलं जातं का याचा बाप आहे, त्यावेळेस जरा बापाच्या चेहऱ्यावर तो आनंद असतो ना, तो मात्र या जगात कुठंच मिळत नाही, कुठंच. आणि आज ते तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसत आहे. आवर्जून बोलेल आमचे दिनेश महाराजांचे वडील अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा अण्णासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय काळेसर या ठिकाणी उपस्थित, आपल्या गावाचं भूषण, आपल्या गावाचं वैभव. एकदा आजोबांसाठी जरा जोरदार टाळी द्या. गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ, सगळ्याची नावं घेत नाही कारण मला वेळ झालाय. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. विनेकरी बाबा असतील, दोन्ही चोपदार असतील, मृदंगावरती जे गोड साथ करतात, आता सांगायची गरज पडायची नाही पण उल्लेख करतो, मृदंगावरती जे गोड साथ करतात ते मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड. जेवढ्या द्याव्यात तेवढ्या पदव्या कमीच आहेत. तुमच्या नाशिक जिल्ह्याचं सिन्नर तालुक्याचं भूषण आदरणीय दिनेशजी बाबा मोजाड या ठिकाणी उपस्थित. एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय, जसं मला पाहिजे, मी बघितलं की जसं कळतंय इतके गोड साऊंड सिस्टम आहे. माझा घसा आज बोलायच्या पात्रतेचा नाही, पण तरीबी तुम्हाला आवाज जे क्लिअर करून देत आहेत ते आमचे निखिल दादा चौधरी. एकदा श्रीराम साऊंड सिस्टम नांदूर मध्वेश्वर, जोरदार टाळी. ज्यांच्या माध्यमातून पुढे शूटिंग होत आहे गजर कीर्तनाचा, आमचे विनोद दादा कांगणेचा चॅनल आहे. सगळ्यांनी लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवे सर्वात महत्त्वाचं नाव, ज्यांच्या आयोजनातून ज्यांच्या नियोजनातून आपल्याला हा आनंद 7-8 दिवस घेता येणार आहे, या भक्ती रसात ज्यांच्यामुळं आपण नाहून निघणार आहे. अगदी सुसज्ज वातावरण आहे, दृष्ट लागेल इतका गोड सप्ताह तुम्ही करताय. आदरणीय आयोजक या सप्त्याचे आहेत माननीय श्री संजयजी पुंडलिक तुंगार साहेब. एकदा जोरदार साहेबांसाठी टाळी वाजवा. माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी उपसभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थापक, चेअरमन स्वर्गीय राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था. वा, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माझ्या पुढं बसलेली वयानं, ज्ञानानं, अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणावर विनम्र भावना नतमस्तक होतो आणि मला जवळ बोलता येईल तेवढं तुम्हाला कीर्तन देण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 खऱ्या अर्थानं अभंग नादबाबाचा आहे आणि विशेषत्वानं मुद्दा माझा हा अभंग घेतलाय. दत्त जयंती असली तरी त्या जन्मदिवशी दुसरा अभंग होईल, पण आज आवर्जून दत्तात्रयांचं चरित्र आम्हाला ऐकायला मिळावं. काही गोष्टी सांगेल आणि पुढचं त्या जन्माचं बाकी तसं ठेवेल. ऐका. नाथ बाबा या अभंगाची भूमिका मांडताना अभंगाची भूमिका अण्णा सार्थकी जीवनाची मांडतायत. नाथ बाबा म्हणतायत जर जन्म सार्थक व्हावा, इको नॉर्मल कमी आवाज येतोय माझा व्यवस्थित, तुम्हाला मला काय बोलायचं कळतंय ना. नाथ बाबा म्हणतात मानवी जीवनाची सार्थकता व्हावी असं वाटत असेल तर मग एक काम करावं लागतं या जगात, दत्त दत्त म्हणता वाचे. त्या देवाचं भजन करावं लागेल. दत्त दत्त म्हणता वाचे तेने सार्थक जन्माचे. तुम्ही जर दत्तात्रयांचं नाव मुखामध्ये धारण केलं तर तुमच्या जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. अजून काय मने चिंतावा श्रीदत्त अंतर्बाह्य पूर्ण भरित. नाथ बाबा म्हणतात मनानं त्या चिंतन भगवंताचं दत्तात्रयाचं करा आणि दत्तात्रय नाही अशी विकास बाबा या जगात जागा नाही.
देव नाही विठ्ठल जळी स्थळी भरला रिटा ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सर्वागती राम देहादे एक सूर्यप्रकाश कसस रश्मी देव नाही अशी जागा नाही मने चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण बरित. बरं महाराज त्या दत्तात्रयांना जर आम्ही पाहिलं तर मग काय दत्त रूप पाहे डोळा तेने भय कडी काळा. काळाचं बाई तुमच्या जीवनात राहणार नाही. मग महाराज आता शेवट्याला आम्ही नेमकं काय करावं. मग नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी जपा मंत्र द्विअक्षरी सोपा. त्या भगवंताचं भजन करा त्याचं मंत्राचं उच्चारण आपल्या मुखामध्ये राहू द्या. मने चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरित अशा काहीशा आशाचा 4 चरणाचा अभंग विढाला 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 एकाही मिनिटाचं विषांतर करणार नाही कारण माझ्याकडे दिलेले विषय भरपूर आहेत. त्यामुळे सगळे जेवढं गायन ऐकायचं तेवढं मी सगळं शेवटला गेलं म्हणजे मग बंद पडलं तरी कीर्तन काय अडचण नाही. कसा ऐका अभंग नाथबाबाचा आणि अभंगाची भूमिका सार्थकी जन्माची. बसलेले सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं झालं दिनोदादा सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे का त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता नाही तर आई तिची काय निरर्थकता आहे. माझ्या पुढं बसलेले साहजिक तुम्ही शेतकरी कुटुंबातील माणसं असाल बरोबर ना. लक्ष द्या पोरं जरा सांभाळा आणि माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे बघा आवाज येतोय माझा. हां मला बोलायचं आहे साहजिक माझ्या पुढं बसलेले तुम्ही सगळे शेतकरी वर्गातील माणसं असाल बरोबर ना. बरोबर ना बाबा. आपण शेतामध्ये बियाणं आणतो बियाणं कशाला हो निखिल दादा कशाला बाबा पेरायला. बरं बियाणं आणलं आणि पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही उगवलं तर सार्थकता नाही तर त्याची काय निरर्थकता. बरं नाही उगवलं तर आपण बोलता बोलता म्हणतो हे मातीत गेलेला का बी. अजून बी एक शब्द आहे सर वाया गेलेला का बी. आणि अजून बी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर आपण बोलत असतो मोघम गेलेला का बी. बोलता बोलता आपण असं बी बोलतो एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे कसं बिनबुडाचं बोलणं. म्हणजे साहेब ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही त्याला काय म्हणतात मोघम. आणि असं गावात एकतरी मोघम बोलणार असतं म्हणजे ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का कुठं यार पाठवण्याला लागतात 5 मिनिटापूर्वी काय बोंबललाय त्याच्या लक्षात राहत नाही आणि त्याच्या कुठं आई नादी लागते त्याला काय म्हणतात मोघम. मी नाही सांगत गीतेनं शब्द वापरला मोघाशा मोघ कर्मानो. आणि माझे ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोघ शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतायत बघा. या लागी जन्मले ते मोघ जैसे वारिशेवेन मेघ का मृग जळाचे तरंग दुरोनीच पाहावे. बाबा जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत जसं पाण्याविना दिसणारं भासणारं मृगजळ व्यर्थ आहे ना तसं जी व्यक्ती भगवंताचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे तस्य जन्म निरर्थक. कारण आई मिळाला देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटाबादिकेचा किंवा आऊट हात का मानव देह भगवानने तुझको दिया खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. किंवा दिले इंद्रिया हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तू जोडशी नारायण नाशे जीव पण भोरग. ऐ महिला मंडळ कशाला दिला देह देवे दिला देह तो का आजीने भारी सांगितलं टाळी वाजवायत भगवंताचं भजन करायला दिला. आई बरं झालं तुम्ही लय भारी बोलला. ती पलीकडं शिखर शिंगणापूर माहिती का ते विकासदादा शिखर शिंगणापूर माझं कीर्तन होतं तिकडं आटपाडी नावाचं गाव आहे. आणि बाबा त्या तिकडं कीर्तन असताना एका आजीला मी कीर्तनात विचारलं आजी म्हणलं देह कशाला दिलाय देह. आजी म्हणली महाराज खायला दिलाय खायला. म्हणलं आजी बरं खायला का खायला व्हाय ना पण ज्याच्या सत्यानं खाती त्याचं भजन तर कर ना. काय अडचणी भजन कराय. बरं आई किती गोड दिलावा हात हाताच्या ठिकाणी पाय पायाच्या ठिकाणी नाक नाकाच्या ठिकाणी तरी किती सजवता हो तुम्ही याला. कोण फॅरेन लवली लावल कोण पॉन्ड्स लावल कोण विको लावल काय बघ जसं जाहिरात तशी वारं पण ती मध्ये एक ती फॅरेन लवलीची जाहिरात आली ती बघितली का. बघितली कशाची म्हणावं किलो किलो लागते आम्हाला महिन्याला. बघितली कशाची म्हणजे तुम्ही लावता नवल नाही गड्याची बी फॅरेन लवली आली मेन्स फॅरेन लवली. आणि त्या फॅरेन लवलीच्या जाहिरातीत असं सांगितलंय फॅरेन लवली लावल्यावर माणूस गोरा पडतोय. बरं शुभम महाराज फॅरेन लवली लावून जर माणूस गोरा पडत असता ऐ गबाळ फॅरेन लवली लावून जर माणूस गोरा पडत असता तर मी विकास महाराज देवडे रोज एवढा पैसा कमवतो फक्त कीर्तनात आकडा सांगू शकत नाही. नाही तर आकडा सांगितल्यावर आकडी ह्यांना
अंदाज देऊ का अंदाज तुम्हाला? आई एका वर्षात माझ्या घरी, माझ्या शेतामध्ये, माझ्या रानामध्ये विश्वसंत ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, पंढरपूरचा पांडुरंग आणि आदमापूरचा बाळूमामा यांचं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर बांधले. 1.5 कोटी एका वर्षात. मग कमवत किती असेल बघून घ्या. जरा सोपं सांगू का? तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी फेअर अँड लवलीची टिकू गाळालाच लावित आठवड्याभर. काय म्हणला महाराज? 5 रुपयाची फेअर अँड लवलीची पुडी तुम्ही टिकू फक्त आठवड्याभर गालालाच लावित आहे. अण्णा, मी रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम अख्ख्या फेअर अँड लवलीच्या टपात पालता उलता झोपून आंघोळ करू शकतो. मग असा काळा राहिलो असतो का? आणि ती अजून एक जाहिरात आली ती मध्ये पार्लेजी बिस्किटची. ती बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना दावली जाहिरातीत विनेकरी बाबा. बरं, बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारीत असते तर म्हातारी आपण किराणा दुकानात नसती व्हायचं. जापानली खा बिस्किट मार उड्या. त्या अजून बी एक जाहिरात आली ती. शाहरुख खान येतो, थम्सअपच्या बाटलीत झाकण काढतो, घोट पेतो आणि हवेत उडतो सांगतो डर के आगे जीत हाय. बरं, थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता तर मी घरून गाडी कशाला आणली असती? 10-15 मिनिटं उशीर झाला नसताना डायरेक्ट घरूनच 2 गोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या. फक्त तुम्ही दुसऱ्या बाटल्याकडे जाऊ नका, मला थम्सअपच्या सांगायचं आहे. तिथूनच उड्डाण हाणलं असतं इथं. जय हनुमान, अडचण काय? आणि एक जाहिरात लय दलिंदर आहे नवनाथ महाराज. संपली ती आता. उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या, आमच्या काळात हे अलाराम काका होते. अलाराम काका कोण? जाहिरात 15 दिवस. दिवाळी झाल्यावर जाहिरात तो कुठं पेटती आणि मोती साबणाची कंपनी कुठं उलाती मेळ लागत नाही ना. अजून जरा महत्त्वाचं सांगतो, ज्यांनी फेअर अँड लवली लावली तुम्ही ऐका. असं म्हणते त्या फेअर अँड लवलीमध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो. पसल्या रे निम्याने. आता ओरिजिनल चेहरे उद्यापासून तुम्हाला दिसल्याशिवाय राहायचे नाहीत. विनोदाचा भाग सोडून द्या, मला जागेवर द्यायचंय. आई एवढा अनमोल किमतीचा नरजन्म भगवंतानं दिला. कशासाठी दिला? त्याच्या भजनासाठी दिला. आणि त्याच्या भजनासाठी वापरत नसाल तर या देहाची काय निश्चित निरर्थकता आहे. मी पहिल्यांदा जाईल माझ्या नामदेवरायाकडं. नामदेवराया, जन्म नावाची संधी मिळाली, जीवन आहे मृत्यू आहे. पण महाराज, एक दिवस आमच्याही मनात यायला पाहिजेत, आमच्याही मुखात यायला पाहिजेत. आमचं जीवन सफल झालं. जसं नाथबाबा अभंगात म्हणतात जन्माचं सार्थक झालं, तसं आमच्याही जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर आम्ही नेमकं जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? नामदेवराया काय गोड बोलतात बघा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीला. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा सुख विव्यथा जन्माच्या, सुख विव्यथा जन्माच्या, सुख विव्यथा जन्माच्या, सुख विव्यथा. हे धनदार पुत्र धन, धनदार पुत्र धन, धनदार पुत्र आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, रे भाई नो जागा, आता जागा 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 रे भाई नो जागा. नितल्या नाडोनी भागा, नाडोली भागा, नितल्या नाडोनी भागा, नितल्या नाडोली भागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जाग जाग देव राखा काजी बाबा. हे अवघा क्षेत्रफाळ पूजावा सकळ, पूजा भद्रकाळी फळ पुष्पतो. हे नका घेऊ भार धर्म, हे तुका मागे दान द्यावेची आनंद, तुका मागे दान द्यावेची आनंद, तुका मागे दान द्यावेची आनंद, तुका मागे दान द्यावेची आनंद. हे जगजोगी 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 जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जाग बोलती, जाग जाग.
टाळी वाजवा, टाळी टाळी, वा वा वा. तीनही प्रमाण काकड्यातलीत. काकड्यात नामदेवराय म्हणतात, उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, किंवा आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आई एवढं सांगून सुद्धा लोकांनी भजन केलं. हे त्याला नाही सांगत मी त्या काळातल्या, आता केलं सगळ्यांनी. ते तरी बी लोकांनी भजन केलं नाही. आणि नाही भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते, जरा लक्ष देऊन एवढा दृष्टांत ऐका. एवढा दृष्टांत ऐकला ना तुमचं जीवन माझं कीर्तन सफल होईन. ऐका, दिनेश महाराज एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता साहेब राजा म्हणलं त्याचा छंदच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला, राजा प्राणी मारणार. आजी तेवढ्यात चुकून राजाचा पाय एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो. तुमच्याकडं गोंजरत नाही, बरं वाटते. अजून दोनदा दे. कसं आहे, चुकून पडू दे अथवा जाणून बजून पडू द्या, सापाचा स्वभाव आहे दंश करणं. साप राजाला चावणार, तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला. तर त्यानं बघितलं, बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीने राजाचा पाय विषारी सापाव पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर आई राजाला साप चावतोय. आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात मरतोय. आणि जर राजा एका मिनिटात मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? लाकूड तोड्याच्या. त्याने एकाही मिनिटाचा विलंब न करता लाकडाची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला खाली ढकललं. राजाचा नियम चुकला, राजा वैतागला. बावळट आहेस का रे म्हणला तो, मूर्ख आहेस का? अक्कल नावाची गोष्ट जरा देवानं तुला कमी दिली का रे? तुला माहीत नाही कमी कोण आहे? अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही राव, तुम्ही आमच्या प्रांताचे मालक आहेत, आमचे धनी आहेत, आमचे राजे आहेत, तुम्हाला कोण ओळखत नाही, फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही. पण ढकलून काय दिलं? पलीकडे बघताय सळसळ कर जाणारा साप बघितला. बापरे पाय पडला तर हो, म्हणजे चावला असता हो, म्हणजे चावला असता तर अर्ध्या मिनिटात मी मेलो असतो हो. म्हणजे अप्रत्यक्ष तुला मला याची जाणीव करून देतोय का की आता जो मी जिवंत आहे तो फक्त तुझ्यामुळे, तेच पटवून देतो. आत्ताचा जो श्वास घेताय ही माझी कृपा आहे. काय करतोस रे? काय नाही, रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळे लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावाने विकतो आणि त्याच्यावरती माझा घर प्रपंच. आता हे काही करायची गरज नाही. प्रांताचा मालक आहे, राजा आहे, राजाचा जीव वाचवलाय. चल राजधानीत. बाबा राजधानीत मिलन प्रधानजीला हाक मारली. प्रधानजी इकडे हो. काय हो राजे साहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती? म्हणला मोजून 2,500 एकर आहे. लगेच तोडाली. म्हणला मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करा ना, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीसपत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा आणि सही करायला माझ्याकडं घेऊन या. त्यावेळेस काय त्याला टिग्राम शोक तहसीलदार होते काय? राजा बोलेन दल आले. राजानं सही केली, कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी बसलेले आहे का, एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होतं. किती लावताय काय? नका काय लावायच्या भानगडीत पडू नका, नाही तर 10वा आणि 13वा नाशिकच्या जेलमध्ये करावं लागेल. त्याला परवानगी लागत. एका एकरात किती हे बघितलंय का? झुकेगा नाही. म्हणजे आतापर्यंत चित्रपट सृष्टीने निर्माण केलेले भंगार संगार चित्रपट आम्ही बघितलेत, म्हणाय काय अडचण नाही. पण आता सगळ्याच्या पायाला हात लावून एक विनंती, आलोयच आपण हिंदू म्हणून जन्माला, तर मरायच्या अगोदर एकदा छावा बघून घ्या, कळेल माझ्या संभाजीराजाचं बलिदान काय होतं, कळेल माझा संभाजीराजा कसा होता. नाहीतर दिनेश महाराज आतापर्यंत संभाजीराजाच्या बाबतीत 2च शब्दात वर्णन केलं जायचं. एक तर राजा रगेल होता आणि राजा रंगेल होता. अरे आम्हाला लाजा वाटल्या नाहीत. ज्या राजानं 39-40 दिवस मरण आपल्या मुठीत धरून मरणाची झुंज देत राहिला, शुभम महाराज तो राजा रंगेल असेलच कसा. आता विकास महाराज त्या चित्रपटात थोडं चुकीची भूमिका दाखवली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे औरंग्याच्या छातडात लात घातली नव्हती. पण माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे, जो 100 जणांना साखळदंडानं बांधून त्यांच्या बापाला ऐकत नव्हता त्याला 1 लात घालाय अवघड आहे. वय चोपदार एक येऊन असेल बागेतलं, 5-50 तरी घातले असतील. जरा टोकाचं बोलू का? फक्त मनाला वाईट वाटून देऊ नका. ऐका, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या मुलाला म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांना मिळालं असतं ना, तर बापापेक्षा पोराचा इतिहास लय डेंजर असतं गड्या. ते बघण्यासारखं वैभव असतं. मला जागेवरती यायचं. एका एकरात किती कोटी? तुमच्यासाठी हे लय महत्वाचं आहे, तुम्ही हे विसरू नका. एका एकरात किती? 5 एकराचे पैसे झाले किती कोटी? 15 कोटी. बरं 15 कोटी लाकूड तोडायला मिळालं. लाकडं तोडायला जायची गरज आहे? 2 वर्ष आज जे निघून गेली, 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण या राजाला लाकूड तोडायला 5 एकराची बाग दिली आहे.
आता यानं विकली असेल घर गाडी नोकर चाकर सगळं 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 याच्याकडे असेल आणि सर जिथं नेऊन दिल ते का तिथं राजानं असा रथ उभा केला आणि 5 चक्राकडे फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं आदेश महाराज राजाचं बी डोळं फिरलं. कारण जिकडं बघीन तिकडं कोळसा आणि राखच दिसायचा. आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला साग दिलं काय चंदन दिलं काय ह्यो काय करणार आहे कोळसाच. कोळसा का झाला बघाय निखिल दादा तो राजा रथातून खाली उतरला. तेवढ्यात लाकूड तोड्या पळत पळत आला. राजेसाहेब लई उपकार झाले. काय झालं 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं. आता घराशेजारी 5 चक्राची बाग दिली. आता लांब कशाला जातोय. आता सकाळ सकाळ उठतोय पारोशा तोंडानं कुऱ्हाड हातात घेतोय त्यातले 2-4 झाडं तोडीतोय घरी आणतोय कोळसा करीतोय. आता त्याला शिंद्यातच गिरायक लागते. का बरं म्हणला वास मारतंय ना चन्नाचे. म्हणजे म्हणला 5 चक्राचा कोळसा केला काय म्हणला मोजून बघा ना मापात पाप नाही. नगभर जास्त नाही नगभर मोजून 5 चक्राचा कोळसा केलाय म्हणला. म्हणला एखादी दपली बिपली शिल्लक आहे का मावशाव दपली कळती का गॅसच. हां कळती कळत दपली नाही म्हणला कुऱ्हाडीचा दांडा आणू का राजा म्हणला आण. राजानं दांडा हातात घेतला. दांड्यातून कुऱ्हाड निकाळीन बाबा बाह्या मागं सारल्या. काय केलं असेल निबार हाणला असेल ना होय विने करी बाबा. पण राजा अविचारी नव्हता. राजानं विचार केला आता हाणून मारून कोळशाचं चंदन. मग याला काय करावं लागेल समजावून सांगावं लागेल. आणि बाबा ही माझ्या संतांची भूमिका आहे. सहज बोलणे हित उपदेश करोनी साय असं. राजानं त्याच्या हातातलं लाकूड तोड्याच्या हातात दिलं. त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलंय हातभर लाकड आहे वास घेतला काय किंमत होईल. मला या घरी चंदन आहे. अरे भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो मला. भरपूर काच्याची 5 एकर होती. येते का तुमच्या लक्षात 5 एकर होती पण पठ्ठ्याने कोळसा केलाय म्हणला. दांड्यात सांगता का मला 10,000 देतो. पळतच राजा राजसाहेब 10,000 म्हणते दांड्याचं. हो तुला किती एकर दिली ती 5 एकर. तू काय केलं कोळसा कितीचा विकला 5 एकराचा. दांड्याचं म्हणते किती 10,000. आता काय राहिलाय म्हणला काळा हात. फक्त काळी राख राहिली म्हणला हाताला शिल्लक. म्हणला तुला काय कळलं का र तुला काय समजलं का र. आणि दिनेश महाराज मी आवर्जून बोलेला राग येऊ देऊ नका फक्त बसलेले. माझं एक प्रामाणिक मत आहे अण्णा आपलं चुकलंय ना मग आपण नम्र व्हायला पाहिजे. आपलं चुकलंय ना मग आपण केली ना मग आपली गप करायची. कधी कधी पुढच्याचं ऐकण्यात सुद्धा आपलं भलं असतं कधी प्रत्येकच वेळेस नाही पण कधी कधी पुढच्याच ऐकण्यात आपलं भलं असतं. तो ऐकणाऱ्यातला हात जोडून उभा आहे राजेसाहेब कळ. पण आता कळून काय उपयोग आहे. आता वेळ निघून गेली ना. आता फक्त राख राहिली. म्हणजे बसलेले हे कुणाच चाललंय राजाचं बरोबर आहे. माझ्या गोळ्या संपल्यात. राजांना लाकूड तोड्या कीर्तना सांगाय का माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आलाय. अहो मी एवढंच सांगत होतो मानवी जीवन एवढ्या दृष्टांतानं सफल होईल. मग दृष्टांत राजाचं लाकूड तोड्याचं असेल काय. हा उदाहरण दिलंय राजाचं लाकूड तोड्याचं पण चाललंय आपलं. नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. हे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वा बसलेले एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळून जर भजन नसल करत तर सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म. एका वाक्यात या सत्याचं साफल्य आणि मानवी जीवनात साफल्य सांगेल. बसलेले मिळालंय चंदन इथपर्यंत मान्य मिळालंय चंदन इथपर्यंत मान्य. फक्त पाया पडून विनंती याचा कोळसा होऊ देऊ नका. आता लोक म्हणतील व्हायचा राहिलाय वय आमच्या नेहमी अर्ध्या गवऱ्या तर परमसन वाटेत गेल्यात. फक्त लोक आम्हालाच उचलायची वाट बघायला लागले. पण जाऊ द्या ना 1 तास उरला खटवांगरा आहे. 7 दिवसात परीक्षित राजासारख्याच उदार आहे. मग आपलं आयुष्य 1 तासाच्या 7 दिवसाच्या पुढे आहे. जाऊ द्या मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तरी बाबा लोकांना भजन केलं नाही. मग लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. लोकांना वाटलं काय आमच्यासारख्याचा अधिकार आहे. अरे तुकोबऱ्यासारख्यानं आमच्या पाया पडून सांगावं भजन करा. अरे हाट अधिकार नसेल तर तुकोबऱ्या तोंडाकडे बघत नव्हते
पाया पडायचं लय लांब झालं. कधी कधी दिनेश महाराज वाटते स्तुती पण असते निंदा. मोठ्याच्या मुखातलं वाक्य माझं नाही. कधी कधी वाटते स्तुती पण असते निंदा. गावातलं एखादं पोरगा ऐकतच नसेल आणि लयच आहारी गेला असेल तर आपण म्हणतोय कार्ट्या, अरे तुझ्या बापानं हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं. आणि बाप असतोच असं. आत्तापर्यंत तुमचं कौतुक सगळ्यांना केलं. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त आईशी कळवळ्याची जाते करी लाभावीन प्रीती जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकल आईचा मातेचा स्वभाव. इथपर्यंत मान्य आहे, आई प्रेम करते, दुमत नाही. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतीरावरून समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. इतकं प्रेम करतो बाप, किती ऐका. दिनेश महाराज एक 2 महिन्यापूर्वीची घटना आहे. 2 महिन्या लक्ष देऊन ऐका. काल्पनिकतेच्या आधारावरती कीर्तन नाही करता येत. तिथं वस्तुस्थिती जेवढी मांडता येईल तेवढी मांडायची. सर आमच्या बारामती परिसरातली घटना आहे. बारामती भागातली. त्या मोरगाव माहिती अष्टविनायकपैकी एक गणपती मोरगावचा. त्या मोरगावच्या रस्त्यानं बारामतीतून एक हायवा भरधाव वेगानं चालला होता. आणि त्याच रस्त्याला एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन चालला होता. अचानक त्या बापाची मोटरसायकल त्या हायवाच्या खाली गेली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. इथून खाली बापाचं काही शिल्लक राहिलं नाही. घटना यूट्यूबला इंस्टाग्रामला सगळ्यांनी बघितली असेल. जर हायवा रिव्हर्स घेतानाचं चित्र तुम्ही बघितलं असेल तर जसे बाजूला पावसाळ्यात चिखलाचे गोळे पडतात का, तसे त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे त्या टायरमधून गाडीच्या खाली पडताना दिसत आहेत. बाबा इतक्या वाईट अवस्थेत, 1 सेकंद 1 मिनिट जगेल अशी अवस्था नाही. पण तरीही अख्खा प्राण एक कोटून आपलं हे डांबरीवरती टेकून हात पुढं टेकून अख्ख्या जमलेल्या समुदायाकडे आश्चर्य बघून एकच सांगत होता, ऐका, मरणार आहे, संपणार आहे, जाणार आहे, काही क्षणाच्या काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे. ऐका, मी मेलो तरी चालेल पण माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्यात तेवढ्या बघा. 2 मुलींना उचलून घेऊन दवाखान्यात जाण, त्यांना जगवा. हा बाप इथं मेला तरी राहू द्या आणि जगण्यासारखं आता अंगात राहिलं तरी काय. मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकरांचाच विचार असतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. बाप करी जोडी लेकुराची वडी आपुली कुरवंडी वडवोनी आपुली कुरवंडी वडवोनी. बाप करी जोडी लेकुरात मोडी आपुली कुरवंडी वडवोनी आपुली कुरवंडी वडवोनी. एकाएकी केला मिराची चादली कडिये वाकवोनी पार खांदे. एकाएकी केला मिराची चादली कडिये वाकवोनी पार खांदे. कडिये वाकवोनी बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाढवणी. बसलेली घटना एवढ्यावरती नाही थांबली. बाबा आता त्या 2 मुली मेल्या, तो बापही मेला. आणि त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्या घरातला आजोबा सुद्धा धक्क्यानं आपला प्राण सोडून देतो. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणार्पण. याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही. बापानं ती खरी करून दाखवली. याच्यापेक्षा बापाचं प्रेम काय सांगा. मी तो अरे एखादा नसलच पोरगा ऐकत, अरे तुझ्या बापानं हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं, त्या बापाची फक्त इज्जत कमी होऊ देऊ नको. तुझ्या पाया पडतो. ही स्तुती का निंदा आहे? ही दिसायला स्तुती पण असायला 1001% निंदा आहे. बाबा तरी लोकांना भजन केलं नाही. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. तरी भजन नाही केलं. काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी हरी मुळा. तरी भजन नाही केलं. मग नाथ बाबा म्हणतात, ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड नाही. नामाविनं मुख सर्पाचे ते बिळ जीवा नव्हे काळ सर्प. तरी लोकांनी भजन केलं नाही. मग शेवटी पुन्हा नाथ बाबांकडेच येईल. नाथ बाबा जीवन नावाची संधी आम्हाला बी मिळाली.
आम्हालाही वाटतं आमच्या जन्माची सार्थकता व्हावी, पण आमच्या जन्माची सार्थकता नेमकी होण्यासाठी आम्ही जीवन जगत असताना काय करायला पाहिजे, नाथ बाबा तेच सांगतात अभंगाच्या पहिल्या. दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त 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 म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त 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 म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे, देणे सार्थक जन्माचे, दत्त दत्त म्हणता वाचे, देणे सार्थक जन्माचे, मने चिंता वापरी दत्त, मने चिंता वापरी दत्त, दत्त दत्त म्हणता वाचे, देणे सार्थक हो जन्माचे, दत्त दत्त म्हणता वाचे, देणे सार्थक जन्माचे, मने चिंता वापरी दत्त, मने चिंता वापरी दत्त, हे दत्त दत्त म्हणता वाचे, देणे सार्थक जन्माचे, देणे सार्थक जन्माचे, सार्थक जन्माचे, सार्थक जन्माचे. वा वा वा, टाळी वाजवा, टाळी टाळी. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ बाबा सार्थक जन्माची भूमिका सांगताना म्हणतायत, जर जन्म सार्थक व्हावा असं वाटत असेल तर दत्त दत्त म्हणता वाचे, तेने सार्थक जन्माची. इथं 3 वेळा दत्त म्हणलंय, दत्त दत्त दोनदा. द्विरोक्तीचा दोष पत्करलाय, कारण महत्वाची गोष्ट आहे म्हणून पटकून सांगितलंय. त्या दत्तात्रयांचं भजन करा. आता दत्त म्हणजे प्रत्यक्ष, दत्त म्हणजे उभा. आपण बोलता बोलता डायरेक्ट म्हणतो काय दत्तासारखा उभा राहिला रे, म्हणजे प्रत्यक्ष उभा राहिला. आणि दत्तात्रयांच्या 3 विशेषता आहे, ऐका. दत्तात्रयांच्या अवतारातल्या 3 विशेषता आहेत. एक तर दत्तात्रयांचा अवतार 3 देवांचा एकत्र मिळून आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. हे 3 देव एकत्र येत नाहीत आणि आले तर दत्त जन्माला आल्याशिवाय राहत नाही. पहिली गोष्ट, 3 देवांचा एकत्रित अवतार म्हणजे दत्त आहेत. दुसरी गोष्ट, दत्त हे देव उभेत. दत्तदेव सर काय आहेत, उभेत. आता माणसानं उभ्या देवाची भक्ती करायला पाहिजे का बसलेल्या? चला जाऊन द्या. इथं जर आपल्यावरती एखादं संकट आलं, येणार नाही पण लक्षात ठेवा, आलं संकट तर उभी माणसं आधी पळत्याल का बसलेली? कुठली कुठली पळत्याल? जरा जाऊन द्या. तिकडे एखादा लाख रुपये पडलेले दिसलेच तर तुम्ही आधी पळाल का आम्ही? म्हणजे आधी कोणता माणूस पळल? जो उभा आहे तो. मग आपल्यावरती एखादं संकट आलंच तर बसलेला देव आपल्या कामी येईल का उभा लवकर? कुठला देव? जो देव बसलेला देव उभा कावा राहायचा आणि मग आपल्याकडे धावून यायचा आणि मग बघायचं. मग पण उभा देव डायरेक्ट हाकेसरशी उडी. बरं चला, याच्या बी पलीकडे जाऊन सांगतो. प्रत्येक देवाची भक्ती करायला कदाचित मंदिर लागतं. प्रत्येक देवाची भक्ती करायला कदाचित बोलतो या मंदिर लागतं, तशी गरज नाही, पण मंदिर असावं लागतं. पण दत्तात्रयांची भक्ती करायला मंदिर लागतच नाही. कुठं बी एखाद्या बांधाला औदुंबराचं झाड उगवू द्या, कुठं बी एखाद्या बांधाला, एखाद्या कटाला, एखाद्या रस्त्याला औदुंबराचं झाड उगवू द्या, लोक दत्तात्रय म्हणून त्याची पूजा केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे बाबा किती सोपं आहे, मंदिराची गरज नाही, झाडाची पूजा, यातून निसर्गाचं संरक्षण. तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट सांगतो ऐका. दत्तात्रयांच्या बाबतीत बोलत असताना दत्तात्रयांनी अवतार कुणालाच मारण्यासाठी घेतला नाही. नाही तर सगळे देवांचे अवतार भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. पण दत्तात्रयांचा अवतार कुणाला मारण्यासाठी झालाच नाही. दत्तात्रयांचा अवतार उलट या जगाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि गुरु कसा असावा हे करून दाखवण्यासाठी दत्तात्रयांचा अवतार आहे. आणि म्हणून तर त्यांना गुरुदेव म्हटलं. आयुष्यात जे मिळल
आयुष्यात ज्याच्याकडून काही चांगलं घेता येईल ते दत्तात्रयांनी स्वीकारलं. आपल्याही जीवनात तसंच असावं. ज्याच्याकडून काही चांगलं घेता येईल ते घेता यावं. निश्चित जीवनाची सुंदरता, जीवनाची सफलता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात त्या दत्तात्रयांचं नाव मुखामध्ये धारण करा. दत्त दत्त म्हणता वाचे तेने सार्थक जन्माचे. जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. दत्तात्रयांचं भजन करा. विठाला विठाला माझी निश्चित वेळ संपत आलेली. थोडं वेगळ्या भूमिकेतून कीर्तनाला न्याय देण्याचा, अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ऐका आणि मग तुमच्या इच्छा पूर्ण करतो सगळ्यांच्या. ऐका, अजून जन्म सार्थक करायचा आहे तर अण्णा एकतर देवाचं सर्वभजन करावं लागत आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, एकतर चांगलं जगावं लागतं तर जन्माची सफलता आहे. बसलेली ऐका. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं साहेब जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत तुमच्यासारखं इतरांसाठी जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले जगाच्या कल्याणा. संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आले निघून गेले पण गेले दिगंबरा ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची हुरे. कीर्ती मागे पण आई ही कीर्ती शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं जगाचे वेगळं. असं एक व्यक्ती जगाची वेगळं जगली. महिला मंडळ यांच्यापेक्षा तुम्ही जास्त संख्येने म्हणून तुमच्यातलं उदाहरण देऊन थांबतो. ऐका साहेब, 4 जानेवारी 2025 रोजी एका स्त्रीचं तृतीय पुण्यस्मरण होतं. त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकलंय नाव? मी आज सिंधुताई कीर्तनात सांगतोय कारण जगली कीर्तनात सांगायसारखं. ऐका, नवऱ्यानं टाकून दिली, बापाच्या दारात गेली. बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं नाही. निखिल दादा प्रत्येकाच्या दारात जायचे, हात पसरायचे, सांगायचे ए कोणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मी हे जगेन आणि पर्यंत माझं लहानसं बाळ जन्माला आलंय ते पण जगेल. पण सर या जगातली माणसं इतकी निष्ठुर आहेत. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघजण खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल नाही करता येणार. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणी झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या सप्त्याला, आलाय त्या कीर्तनाला तर चांगला ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा ते आपण रोजच बनतोय. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. दत्तात्रय भगवान तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायचे नाहीत. विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती भाकर थापायची आणि त्याच प्रेतातला एखादा जळता आजी निखारा घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची आणि तीच भाकर मटामटा खायची. एक दिवस मनात आलं हे जगणं आहे. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आडवी जाऊन अख्खं जीवन संपवणार. तेवढ्यात एका ब्रिज खाली एक भिकारी मरणासन्न अवस्थेत पडला. हाक मारतोय कोणीतरी पाणी पाजा रे, शेवटच्या घटका मोजतोय. कदाचित जगेल, पाणी पाजा, पुण्य मिळेल. आणि शुभम महाराज तो आवाज त्या सिंधुताईनं ऐकला आणि विचार केला, ही सिंधुताई जगलीस तर काय जगलीस ग? किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी 5 मिनिटात मरून जाशील. म्युन्सिपाल्टीची गाडी येईल, तुझी राग करेल, तुझा नवरा सुद्धा तुला अग्नी डाग द्यायला यायचा नाही. जगलीस तर काय जगली? जा मर, नाही थांबवणार होतं तुला कोण. पण जाता जाता मरता मरता त्या तहानल्याची तहान भागून जा, पुण्यवान होशील. आणि आज बघा बरं का ना, 10वीची 12वीची ग्रॅज्युएट होणारी मुलं थोडे मार्क कमी पडले तरी आत्महत्या करताना दिसत आहेत. आज आमची विचाराची प्रगल्भता इतकी दिनोदादा खाली आली की आम्हाला कसं जगावं, काय जगावं हे सुद्धा कळत नाही. जरा गोड बोलेला ऐका. 10वी 12वीत मार्क पाहिजेतच, पण 10वी 12वीचे मार्क म्हणजे आयुष्य नवं. 10वी 12वीचे मार्क म्हणजे आयुष्य नाहीत. आणि 10वी 12वीच्या मार्कवरतीच आयुष्य ठरत असतं तर सचिन तेंडुलकर 10वी नापास भारतरत्न पुरस्कार शासनानं दिला नसता. कदाचित आम्ही म्हणजे अभ्यास करायचा नाही असं नाही नवनाथ बाबा, पण कदाचित आम्ही विचार करायला पाहिजे. कदाचित एखाद्याला नसेल, हां जे मुलांमध्ये सुप्त गुण आहेत ते आम्ही ओळखले पाहिजे, त्यानुसार मुलाला पुढं काय करायचं ठरवलं पाहिजे. बाबा जर सचिन तेंडुलकरला त्यांच्या वडिलांना म्हणलं असतं शाहरुख खान सारखी ॲक्टिंग करा जमलं असतं, कदाचित सचिन तेंडुलकर सारखा माणूस मिळाला नसता. आणि शाहरुख खानला सांगितलं असतं क्रिकेटमध्ये लई ट्रेंड चालू आहे,
जरा क्रिकेटचं बघताय काय तेवढं, तर शाहरुख खान सारखा ॲक्टर आपल्याला मिळाला नसता. म्हणजे कदाचित एखाद्या मुलाकडे शिक्षणात नसेल हुशार, पण तो खेळात हुशार असेल, तो चित्रकलेत हुशार असेल, तो जरा गाण्यात हुशार असेल, तो पकवाज वाजवण्यात हुशार असेल, कदाचित सांगता येत नाही. म्हणून जबरदस्ती करणं बरोबर नाही. मला सांगायचा मुद्दा थांबला तो संपला. 10वी माझ्यावरून मी सांगतो, माझा अनुभव आहे, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं बी असेल. साहेब MPSC UPSC करणारा विद्यार्थी द युनिक अकॅडमीत मी क्लास लावलेले होते. टॉपर विद्यार्थी. फक्त माझं गणित आणि इंग्लिश लेखचं होतं, त्यामुळे माझं 50 मार्क डायरेक्ट जाग्यावर जायचं. मग आपण डोकंच काढलं त्यातलं, म्हणलं आपल्याला हे जमतच नसतं. बाकीचं विज्ञान म्हणाल, इतिहास म्हणाल तर अजून बी तेवढाच तोंडपाठ आहे आपला, पण त्यातलं काही जमत नव्हतं. म्हणलं आज नादी नाही लागलेलं बरं, 50 मार्क डायरेक्टच जातात, मग करायचं काय. ते काढलं सोडलं, आणि मला माहीत होतं पण थांबायचं नाही. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. विकास महाराज लहानपणापासून गायनाचा छंद होता. बसलेले 6 महिन्यापूर्वी फेटा बांधला. 6 महिन्यापूर्वी, त्यातली 2 वर्ष 6 वर्षापूर्वी त्यातली 2 वर्ष कोरोनानं घेतली, राहिली फक्त 4 वर्ष. साहेब 4 वर्षातला माझ्या गाडीचा प्रवास आहे 59 लाख किलोमीटरचा. थांबलो असतो तर आज चांगला कीर्तनकार. आज जरा आवाज बसलाय म्हणून थोडं जरा होतं इकडं तिकडं, नाही तर मग आवाज असल्यावर गडी सुट्टी देत नाही. त्यात ते कसं आहे, ज्याचं गाणं आहे का त्याला गायलं नाही की मग मजा येत नाही, त्यामुळे जरा थोडेसे अडचणी असतात. ते डॉक्टरने सांगितले 5 दिवस कीर्तन करू नको, नाहीतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करावं लागेल घशाचं. आणि मग 5 दिवसाच्या नादी लागता लागता तो 1.5-2 महिने घरी बच्चीन. मग आज फक्त ह्यांच्या माध्यमात त्यांच्यामुळे आलोय. आणि साहेब पुढं दिसले, म्हणलं नको बा, लय मोठ्या व्यक्तीचंही नको बुडवाय. हा ऐका, जाग्यावर येतो जरा मी. आज नसतो मी एवढा मोठा कीर्तनकार, कदाचित मी थांबलो असतं तर. म्हणून थांबायचं नाही गाड्या. कधी कधी आपल्याकडे सांगितलं तर शेवटच्या घावाला सुद्धा पाणी. कधी कधी शेवटच्या जिथं 100 रस्ते बंद होते तिथून नवीन एखादी वाट निर्माण होते, म्हणजे होतेच. मरण्याचा निर्णय आई बाजूला केला, त्या माणसाला पाणी पाजतं, पाणी पाजता लक्षात आलं साडीच्या पदरात भाकर आहे, आणि मेल्यावरती या भाकरीची राखच व्हायची ना. तिचा भुगा केला आणि त्या माणसाला खाऊ घातली. परिणाम असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं सगळं जर आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि त्या दत्तात्रयांना किंमतच राहिली नसती. आजही सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणण्यानं चालतात, म्हणून लोक भजन करतात. मरायचा निर्णय बाजूला केला. साहेब पुण्याला गेली. दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली, आणि मांजरे येथे हडपसर जवळ ममता सदन नावाचा अनाथाश्रम स्थापन केलं. जाता जाता मरता आई 26 लेकरांची आई होऊन गेली. याला म्हणतात जन्म सफल करणं. या जगात 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माय नाही. जगायचंय त्या ताकदीचं जगा, आपलंही जन्म सफल झाल्याशिवाय राहायचं नाही. जगायचंय देवाचं नाव घ्या, आपलाही जन्म सफल झाल्याशिवाय राहायचा नाही. आणि दिनेश महाराज माझं काय भाग्य मला माहीत नाही, पण साहेब ज्या सिंधुताईचं व्याख्यान आहे काय भारत नाही, महाराष्ट्र नाही, संपूर्ण जग आतुरतेनं वाट बघायचं. त्या सिंधुताईच्या 3 पुण्यस्मरणापैकी फक्त दुसऱ्या पुण्यस्मरणाला कीर्तन झालं. नशिबानं ते माझ्यासारख्या साध्या गरीब कुटुंबातल्या लेकराच्या वाट्याला आलं, कारण माझं जगणं त्या मार्गातलं आहे. अण्णा कायम आपल्यासारख्याला लोक डिवचत राहतात. महाराज लोक बोलतात, पण महाराज लोक करतात का? बोलायचं खरं आहे, पण बोल नाही बोलता वाटे सोपे, कर नाही करता टिंब कापे. बोलायचं सोपं पण बसलेले ऐका, मी जेवढं कीर्तनात बोलतो तेवढं मग केल्याशिवाय बोलत नाही. माझ्या घरी मी आधी सांगितलं 1.5 कोटी रुपयाचं माझ्या बाळूमामाचं मंदिर आहे, आणि आता 1 कोटी रुपयाचा अनाथाश्रम उभा करतोय. महाराष्ट्रात ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी बाळूमामाच्या ज्ञानोबरायाच्या आशीर्वादानं आयुष्यभर आईबापाचं कर्तव्य पार करायचंय, पार पाडायचंय. मग त्या मुलाला कलेक्टर व्हायचं असू द्या, वकील व्हायचं असू द्या, डॉक्टर व्हायचं असू द्या, इंजिनियर व्हायचं असू द्या, जोपर्यंत तो नोकरीला लागत नाही तिथपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आपली. मग तिथून पुढे त्यानं कुठं जायचंय ते जायचं, काय करायचंय ते करायचं. एवढा चांगला हेतू घेऊन रात्रीचं
दिवसाची रात्र करून वारकरी संप्रदायात फिरतोय. याच्या ताकदीवरती, याच्या जोरावरती फिरतोय. करायचं आणि मग बोलायचं. एवढं बोलून, एवढं चांगलं सांगून बी एखादा म्हणेल महाराज नाही आम्ही सिंधुताईसारखं जगलो, नाही आम्ही रतन टाटासारखं जगलो, नाही आम्ही साने गुरुजींसारखं जगलो, नाही आम्ही सावता महाराजांसारखं जगलो, नाही आम्ही ज्ञानोबराया तुकोबरायासारखं जगलो, नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगलो, नाही आम्ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीसारखं जगलो, नाही आम्ही सावित्रीबाई फुलेसारखं जगलो. तर मग आमच्या बापाचं बी काय जात नाही, आमचा बी आहे सांगायचा धंदा. त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं तरी आपलं ठरलंय त्यात बदल. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊ नये असे वाटत असेल तर देवाचं भजन करा. आणि नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं या मला बसाय नीट नाही. जागवार पजरो जीप कंपास वडी बुलट थार क्रिएटा इनोवा छोटा टी टमटम 4-7 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंझ रेडा हाल्या आणि हल्या बसलाय पकड्यान. मग मारी ती तुरी ती झुडी ती निष्ठुरी यमाची किंग कर बहुस आलं नाही त्या यमाशी करून तप्तबी मेवडी चालवत्यात. लय हानत्यात वर गेल्या. खरंच लय हानत्यात. मी बी अजून बघितलं नाही कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळण किती हानत्यात. पण आम्हाला नाही. जी भजन नाही ना करणार आयो लय रट खाताल तुम्ही कुणी बी असू द्या. ती मुजीतच नाही वर कोण आहे. विकास महाराज हा महाराजांना मुजीत आहे ती, कलाकारांना महाराजांना वारकऱ्याला. पण जी भजन नाही करणार ना अयो तुम्ही आता काही बी म्हणा. तुम्ही म्हणा महाराज लोक आहेत ह्यांचा धंदा ही पैशासाठी बोलत असतात आपण कुठं भजन करायचं असतं का. पण एकच सांगतो गाडी आम्ही सत्तेतली माणसं आहेत. नारदाच्या गादीत शपथ घेऊन सांगतो विकास महाराज नाही ना भजन केलं अयो तुम्हाला वर गेल्यावर आमचीच आठवण होईल. महाराज लोक सांगत होते आपण ऐकलं नाही. मग खरं ठेव. आणि अजून बी कळत नसेल, अजून बी आमच्यावर विश्वास नसेल, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. नसेल भरोसा मरून बघ. मग वर गेल्यावर कळण किती हानत्यात. फक्त हानल्यावर आम्हाला सांगायला नको, नाही तर भूत म्हणून आम्हाला बी कुणीकडे पळावं लागेल, मेळ लागायचं नाही. आणि अजून बी कळत नसेल जमलं तर म्हणतो, नाही तर हे म्हणते ना ऐका. अजून बी कळत नसेल तर ट्रबल आणि इको हे जरी नाही कालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कालं हे जरी नाही काल थोडे दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत सेवाची बा काळ बांधून येईल. सरत सेवाची बा हे सरत शेवटी बाळ बांधून येईल. सरत शेवटी बाळ हे एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव. शकून 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 सागावया आले बाई वादेला. शकून सागावया आले बाई वादेला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ. उभी हाय नदीच्या काठाला. हो उभी हाय नदीच्या काठाला. लखबाय उत्तराच्या आलाय भेटीला. लखबाय उत्तराच्या आलाय भेटीला. आज जाऊ म्हणता जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता. आत्मापुराला जाऊ आज जाऊ म्हणता. प्रबल उद्या जाऊ म्हणता. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता. आत्मापुराला जाऊ. बोल देवाला बाळ मामाला डोळे भरून पाहू. बोल देवाला बाळ मामाला डोळे भरून पाहू. बाळ मामाला डोळे भरून पाहू. बोल देवाला चाहू लग उमटल पाहू लग. लागली चाहू लग उमटल पाहू लग. मामा तुम्ही हे न केलं हो. मामा तुम्ही हे न केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. जीवनाचं सोनं झालं हो. भंडारा लाटे हात घोंगडं काठी. भंडारा लाटे हात घोंगडं काठी. राखी तो मेंढर बाळ मामाच्या साठी. राखीतो मेंढर बाळ मामाच्या साठी. राखीतो मेंढर बाळ मामाच्या साठी. लगबग लगबग माझ्या रायाची.
गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बाया हे गाडी घुंगराची आली थोरल्या बाया ही वाघाच्या जातीची बोलाने छातीच्या जगात वैभवशाली वाघाच्या जातीची बोलाने छातीच्या जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली जय 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 भवानी जय 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 शिवाजी सर्वांच्या हातवर सर्वांच्या हातवर जय 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 शिवाजी सर्वांच्या हातवर ज्याला ज्याला वाटतं आपण हिंदू आहे सगळ्यांच्या हातवर जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय शिवाजी जय जवान बोला बोला बाळू मामाच्या नावानं मग हे जरी नाही कालं दुसरा येईल हे सोपं नाही एवढा कसा बसून सुद्धा गडी चालतोय हे काय 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे वय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं रक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ आऊसाहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे या जगात होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वात महत्त्वाचं सर्वात शेवटचं सांगतो या जगात दिनुज दादा 19 राजे सर्वात मोठे होऊन गेले त्यापैकी राजाची आरती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच होते आणि ऐका राजे नसते आता आमच्यातलेच कीर्तनकार आम्हाला शिकवायचं त्यात महाराज शिवाजी महाराज काही कीर्तनातला विषय आहे का मग तुम्ही सांगता त्या सासू सुना काय तुमच्या आजीने लिहिलाय काय उलट शिवाजी महाराज जे आवडतो तो महापुरुष सांगा कारण समाज कीर्तनात येऊन बसला पाहिजे आज तरुण मुलांना प्रबोधन नाही मिळालं तरुण मुलं कीर्तनात येणार नाहीत आणि आमचा हेतू एक असतो आमचा तरुण कीर्तनात येऊन बसला पाहिजे कारण आपला परमार्थ झालाय बाबा पण आता परमार्थात तरुण पाहिजे आणि तरुण परमार्थात आला की मग परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार नाही ऐका बाबा राजे नसते तर हा सप्ताह नसता राजे नसते तर आपल्या रेणुका मातेचं मंदिर नसतं राजे नसते तर आजचं कीर्तन नसतं राजे नसते तर आपल्या गावात मंदिर नसतं राजे नसते तर मंदिरावर कळस नसता राजे नसते तर आई आपल्या अंगणात तुळस नसते आणि राजे नसते तर तुमच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नसतं आणि विकास महाराज सर्वांची माफी मागून बोलतो राजे नसते तर मी विकास महाराज देवडे नसतो मग असतो कोण अब्दुल भाई असतो तुम्ही चांदभाई वजीरभाई नजीरभाई असता राजे म्हणून आपण आहेत राजे होते म्हणून आपल्याला आपलं नाव ठेवायचा अधिकार आहे नाही तर आपला धर्म आपल्याला पाहायला सुद्धा मिळाला नसताना त्याच राजाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची क्रांती 2 मिनिटात म्हणतो आणि थांबतो प्रतापगडच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करामतीचे शिवाजी राजाच्या करामतीचे त्याशी नाही जाणीव शक्तीचे राजे नाही जाणीव शक्तीचे त्याशी नाही जाणीव शक्तीचे राजे नाही जाणीव शक्तीचे करील काही कल्पना युक्तीची नदी राहती करील काय कल्पना युक्तीची नदी राहती करील काय कल्पना युक्तीची नदी राहती छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला
भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षदार शामियान्याला, नक्षदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्याला कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवाच्या संगती महाला, शिवाच्या संगती महाला. अहो म्हणतात ना होते जीवाची म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळे अगोदर तो अफजल खान त्या शामण्यात येऊन बसलेला आहे. आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराज म्हणले बेट्या ना म्हणला तरी या महाराष्ट्रातल्या लोकांचा इतिहास आहे. अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोरी करणाऱ्याची याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही. तर नाव नाही सांगणार शिवबा. कान हक्क मारितो हसरे, कान हक्क मारितो हसरे. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. खान दाबे मान मान्याला कंटालीचा वार त्यानं केला. खरखरा आवाज झाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुकाय गेला, खान अडबडला आणि इतक्यात छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली. बिचवा ढकलला, नकनक्याचा मारा केला, त्याला खरा पाहिलं पोटाला. खानाचा कोतळा बाहेर आला आणि खान जागीच गतप्राण झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडचे युद्ध झाले. युद्ध झाले, रक्त सांडले, पावन केला कृष्णचा घात. गुलामीची लावली त्यानं वाट, शिवशाहीचा मांडला. हे जमत नसते. हा वा, आजीनेच घोषणा दिली बुवा. आता मग करा बरं एकदा हातवर सगळे. आजीच घोषणा देते ना आपण गडी गाड्यासारखं गडीनं आपण बसलोय हाताच्या गाड्या घालून. घ्या आता आम्ही लय कणलोय, बघू आता आपला बी आवाज किती निघतोय, किती राजांवर आपलं प्रेम आहे. लावलाय फोटो आपण मागं, पण राजांवर किती प्रेम आहे एकदा दिसू द्या. विनोद दादा घ्या शूटिंग. थांबा थांबा मी म्हणतो. हा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शुभासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर जय भवानी रेणुका माते की. थांबू का आता, कारण मला एवढं बी बोलायला नव्हतं सांगितलं, पण आता ते चला असू द्या. सर्वांनी एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा